वेलकम फ्रेंड्स, स्वाध्याय ई लर्निंग मध्ये तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण कंटिन्यू करत आहोत पार्ट 2 ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहितीचा अधिकार कायद्याचा पार्ट 2 आपण या ठिकाणी आता चालू करत आहोत। याच्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन बघणार आहोत, जे आरटीआय कायद्यावरती 2019 पासून 2012 पासून तर 2019 पर्यंतच्या मुख्य परीक्षांना आलेले आहेत। ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। जर तुम्ही या व्हिडिओचा पार्ट 1 कंप्लीट केला नसेल तर आधी तुम्ही तो व्हिडिओ कंप्लीट करून घ्या। त्याच्यामध्ये मी पूर्ण आरटीआय ची थिअरी डिस्कस केलेली आहे। त्याच्यामध्ये आरटीआय ऍक्ट पूर्ण एक एक क्लॉज बाय क्लॉज समजून सांगितलेलं आहे आणि आरटीआय अमेंडमेंट बिल जे 2019 मध्ये पास झालेले आहे तर त्याच्यानुसार काय चेंजेस झालेले हे सुद्धा क्लॉज बाय क्लॉज खूप डिटेल मध्ये ते समजून सांगितलंय। साधारण 2-2.5 तासाचं ते लेक्चर आपलं बनलेलं आहे आणि ते तुम्हाला YouTube चॅनलला आपल्या मिळून जाईल। तुम्ही आधी ते लेक्चर कंप्लीट करा आणि तिथून पुढेच हे लेक्चर कंटिन्यू करा, ठीक आहे। तर आता मग या ठिकाणी मला क्वेश्चन सुरू करायचे आहे, पण त्याच्या आधी मी थोडंसं एक सांगतो की आपलं जे आरटीआयचं लेक्चर आहे ते खूप डिटेल मध्ये झालेलं आहे। खूप व्यवस्थितरित्या बारीक बारीक गोष्टी मी त्या ठिकाणी समजून सांगितल्या। त्याच्यामुळे आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना हे थोडंसं आपण रॅपिड फायर राऊंड मध्ये घेणार आहोत। थोडंसं स्पीड जास्त असणार आहे, ठीक आहे, कारण हे दोन्ही मिळून मला 2-2.5 तासात संपवायचं होतं, क्वेश्चन्स प्लस थेअरी। पण थेअरीचाच पार्ट जवळपास त्याला 2 तास लागलेले आहेत, त्याच्यामुळे हे थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड मध्ये घेणार आहे, ठीक आहे। तर चला मग सुरू करूया। पहिला क्वेश्चन, माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही, ठीक आहे, हे अपवाद, ठीक आहे, हे अपवाद कोणत्या कलमा अंतर्गत दिलेले आहे? आता या ठिकाणी आपल्याला सरळ एक प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या कलमामध्ये अपवाद दिलेले आहे, ठीक आहे। 2019 राज्यसेवा 2019 ला विचारलेलं आहे। तर बघा या ठिकाणी आपण काय बघितलेलं होतं की जे आपलं कलम 8 आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं होतं की कोणती माहिती या ठिकाणी पब्लिश करता येत नाही। हे बघा एक्झम्पशन्स, कलम 8 मध्ये आपल्याला काय होतं, एक्झम्पशन्स, माहिती उघड करण्यापासून सूट, दॅट इज अपवाद, दॅट इज एक्झम्पशन, ठीक आहे। तर मग तोच क्वेश्चन विचारलेला होता आपल्याला की कोणत्या कलमा अंतर्गत माहिती पब्लिश करता येत नाही किंवा अपवादाची माहिती कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे। याचा आन्सर असेल ऑप्शन 3, ठीक आहे। बघा खूप सोपा क्वेश्चन होता। आपल्याला जर ते कलम आपण एकदा दोनदा वाचलेलं असतं तर आपल्याला हा लगेच सॉल्व्ह झाला असतं, ठीक आहे। पुढचा क्वेश्चन बघू। माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये कलम 7 खंड डॅश नुसार जेव्हा पोट कलम 1 अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्या बाबतीत यथास्थिती माहिती अधिकारी माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे व ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी आणि अपील करण्याचा प्राधिकरणाचा तपशील, कोणाकडे अपील करायचा आहे त्याचा तपशील, हे सगळे कळविल, ठीक आहे। हे कोणत्या याच्या अंतर्गत दिलेलं आहे तर हे खंड 5 मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे। कलम 7 चा सबसेक्शन 5 आहे, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, त्याचं हे आन्सर आहे। तुम्ही जर तुमच्या नोट्स काढल्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये चेक करा। हे आपण डिटेल मध्ये घेतलेलं होतं, ठीक आहे। त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ह्या 3 गोष्टी कंपल्सरीली द्याव्या लागतात, ठीक आहे। जर तुम्ही एखाद्याचा माहितीचा अर्ज फेटाळत असाल तर सोबत ह्या 3 गोष्टी द्याव्या लागतात आणि हे दिलं होतं सेक्शन 7 च्या सबसेक्शन 5 मध्ये, ठीक आहे। नेक्स्ट, केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती हे करतात, ठीक आहे। आता केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करेल? माहिती निबंधक, पंतप्रधान, राज्यपाल। आता ऑफकोर्स राज्यपाल तर करणार नाही, ठीक आहे, पहिली गोष्ट हा ऑप्शन कट झाला। पंतप्रधान हे रिकमेंड करत असतात, ऍक्च्युअल नियुक्त कोण करतात आपल्याला माहिती, राष्ट्रपती, ठीक आहे। याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 3, ठीक आहे। हा आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला विचारला होता। खूप सोपा प्रश्न होता, 1 मार्क सहज येण्यासारखे होते, ठीक आहे। आता चौथा बघा। माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 2 खंड डॅश अंतर्गत त्रयस्थ पक्ष याचा अर्थ माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या नागरिका व्यतिरिक्त, ठीक आहे, इथलं व्यतिरिक्त जे आहे ना हे खूप महत्वाचं आहे, अन्य एखादी व्यक्ती असा आहे किंवा त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो, ठीक आहे। म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं ऑफिस पण येऊ शकतं किंवा एखादी व्यक्ती पण येऊ शकते। थर्ड पार्टी म्हणजे काय, आता नावातच आलं की आपण फर्स्ट पार्टी कोण आहे, जो ऍप्लिकंट आहे, जो अर्जदार आहे, जो अर्ज मागतोय। सेकंड पार्टी कोण आहे, ज्याच्याकडे त्याने अर्ज सोपवलाय, ज्या गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये त्याने अर्ज दिलेला आहे, ठीक आहे। थर्ड पार्टी कोण आहे, एखादी तिसरीच व्यक्ती। हे दोघं सोडून मग तिथे ती व्यक्ती पण येऊ शकते किंवा एखादं गव्हर्नमेंट ऑफिस पण येऊ शकतं। आता यांनी काय विचारलं आपल्याला, याची डेफिनेशन कुठे दिलेली, ठीक आहे, त्याचं आपल्याला सबसेक्शन विचारलं। तर आपण जाऊ परत मागे, आपण लिहिलेलं आहे हे तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये बघा। आपण सेक्शन 2 मध्ये सगळे डेफिनेशन्स घेतले होते, म्हणजे सगळ्या म्हणजे महत्वाचे डेफिनेशन्स घेतले होते। सगळ्यात आपण करतच नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की सगळं लक्षात ठेवायला जाल तर वेळेवर एक पण आठवणार नाही,
त्रयस्थ पक्ष थर्ड पार्टी, याची डेफिनेशन कुठे दिलेली इथे लास्ट लाईन चेक करा, 2n मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, 2n मध्ये, 2n मध्ये जर जी डेफिनेशन आहे त्याचा आन्सर आपला येईल 2n. ठीक आहे, आता हे बघा, हे पहिल्या ह्याच्यात शक्यतो जास्त लोकांना आठवणार नाही, हे कॉमन आहे की डायरेक्ट असं नाही होत की तुम्ही फर्स्ट रिडिंग मध्ये तुम्हाला आठवेल, पण एकदा तुम्ही व्यवस्थित केलं की त्याच्यानंतर ते तुम्हाला आठवणार आहे. ठीक आहे, एकदा दोनदा रिव्हिजन मारली की हे तुम्हाला आठवायला लागून जाईल. समजून घेतलं ना तर पुढचं खूप सोपं होऊन जातं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा 5 नंबरचा काय क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम डॅश नुसार राज्य माहिती आयुक्त आणि राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाचे चौकशी अहवालातील कारणामुळे राज्यपाल हकालपट्टी करतात. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं सेक्शन आहे ज्याच्यानुसार राष्ट्रपती यांना पदावरून काढू शकतं सर्वोच्च न्यायालयाची चौकशी करून. ठीक आहे, तर त्याचा आन्सर आहे 17. मी तुम्हाला या ठिकाणी परत दाखवून देतो. आपण हे बघितलेलं, आपण जो टेबल ड्रॉ केला होता त्याच्यातली शेवटची लाईन होती. बघा या ठिकाणी मी काय सांगितलं होतं की हे बघा 17 सबसेक्शन 17 नंबरचं सेक्शन, याच्यामध्ये दिलेलं होतं पदावरून दूर करणे. त्यांनी काय 17 मधलं 17(1) हे होतं आणि 17(2) हे होतं. ठीक आहे, तर त्यांनी आपल्याला याचं कलम विचारले 17(1), म्हणजे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीने राज्यपाल पदावरून दूर करतात. ठीक आहे, राज्यपाल पदावरून दूर करतात. तर मग बघा त्याचा आन्सर येईल 17(1). ठीक आहे, हे बघा 17(1) त्याचा आन्सर आहे. हे खूप सोपं आहे, आपण एकदा दोनदा परत वाचलं की ते परत आपल्याला पाठ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत पुढील पैकी त्रयस्थ व्यक्ती कोण, आता थर्ड पार्टी म्हणजे कोण येऊ शकतो, तर ते दिलेले. ठीक आहे, बघा याचा आन्सर काय, भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे, आणि तिसरा आहे सार्वजनिक प्राधिकरण. आता बघा याच्यात थोडंसं कॉमन सेन्स लावा. मी तुम्हाला काय सांगितलंय, थर्ड पार्टी म्हणजे नावावरूनच आपण त्याला गेस करतो की थर्ड पार्टी म्हणजे कोण. तर पहिली गोष्ट, जो ऍप्लिकंट आहे तो थर्ड पार्टी येणारच नाही, बरोबर. मग इथे जे सेकंड ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे, मग आता अर्जदार ऑफकोर्स थर्ड पार्टी येऊ शकतो का, नाही ना, कारण अर्जदार तर फर्स्ट पार्टी आला, मग त्याच्यामुळे हे ऑप्शन येत नाही. ठीक आहे, ब तर ऑफकोर्स कट झालं. ठीक आहे, मग राहिलं काय, अ आणि क राहिलं. ठीक आहे, मग भारताचा नागरिक हा थर्ड पार्टी असू शकतो किंवा एखादं सार्वजनिक प्राधिकरण हे पण थर्ड पार्टी असू शकतो. ठीक आहे, आता याचं ऑप्शन मध्ये चेक करा, अ आणि क कुठे आहे का, दिसतंय का, ब क आहे, अ आहे, वरीलपैकी सर्व आहे, वरीलपैकी एक पण नाही. ठीक आहे, तर हा प्रश्न राज्यसेवा 2018 ला आला होता आणि त्यांनी हा प्रश्न नंतर कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, याचा आन्सर त्यांनी कॅन्सल केलेला आहे, हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण याचा आन्सर असायला पाहिजे अ किंवा क. ठीक आहे, जे ते ऑप्शन मध्ये नव्हतं. ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला. पुढचा बघू, माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गोपनीयते अधिनियम या दोघांचा जर विचार केला तर खालीलपैकी विधानांचा विचार करा. वरील दोन्ही कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकाराच्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलंय की कोणता कायदा वरचढ आहे, ते मी बऱ्याचदा बोललेलो, 3दा बोललेलो याच लेक्चरमध्ये थेअरीच्या. नेक्स्ट, दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत हेरगिरी करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. आता आपण पूर्ण थेअरी पार्ट मध्ये कुठे हेरगिरी करणाऱ्याला शिक्षेची तरतूद ऐकली का, नाही, तर त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, दोन्ही कायद्यांमध्ये नाहीये, तर ते जर आपण पुढे जाऊन आपण हा कायदा बघणारच आहोत, शासकीय गोपनीयते अधिनियम. ठीक आहे, आपल्या या सिरीज मध्ये हा सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही जेव्हा शासकीय गोपनीयते अधिनियम अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये हेरगिरीला शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद. इथे दोन्ही ऐवजी जर फक्त असं दिलेलं असतं की शासकीय गोपनीयते अधिनियम या कायद्या अंतर्गत हेरगिरी व आसरा देणाऱ्याला शिक्षेची तरतूद आहे, तर असं स्टेटमेंट ट्रू असतं. पण दोन्ही दिल्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 1, अ बरोबर, ब चूक. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा आहे, माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातच अंतर्भूत केलेला एक हक्क फक्त डॅश लोकांना असेल. ठीक आहे, तर मग याचं काय आहे बघा, याचं येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, आता हे आपण डायरेक्टली बघितलं नव्हतं, पण आपल्याला हे माहिती आहे की
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणत्या याच्यामध्ये, तर राज्यघटनेच्या इथे विचारले आहे ना आपल्याला, राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकल मध्ये, तर 15 मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, नाहीये. 21 मध्ये काय, राईट टू लाईफ आहे, तर शक्यतो ते 19 मध्ये. ठीक आहे, मग 19चं पण कोणत्या ठिकाणी, 19च्या 1च्या सबसेक्शन ए मध्ये आहे. तर त्याच्यामुळे जर कॉन्स्टिट्यूशन आठवलं तर याचा आन्सर आपल्याला येईल. ठीक आहे, आणि आपण अजून दुसऱ्या याच्यात पण इलिमिनेट करू शकतो की बघा, सदरचा हक्क फक्त नागरिकांनाच असेल, हे पण मी तुम्हाला सांगितलं. हे तर आपण आपल्या स्लाइड वरती लिहिलेलं पण होतं. ठीक आहे, आठवून बघा. एक सेकंड तुम्हाला दाखवून देतो. सर्व नागरिकांना, हे बघा कलम 3 आठवा, इथेच आपण याला गोल पण केलेलं आहे, सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार. ठीक आहे, मग त्याच्यामुळे जे नागरिक व्यतिरिक्त लोक आहे त्यांना नाहीये. जर नागरिकांनाच अधिकार आहे तर मग त्या ठिकाणी, एक सेकंड, त्या ठिकाणी 2 ऑप्शन तर आपले इलिमिनेट होत आहे. ठीक आहे, जर तुम्ही तो क्वेश्चन नीट वाचला, समजा काही माहिती पण नसेल आपल्याला आणि अंदाजे घ्यायचा असलं तर बघा, सरकारी दफ्तरांना हा इथे बघून जाईल आणि सरकारी अधिकाऱ्यांना हा पण इथे कट होईल, कारण सदरचा हक्क हा फक्त नागरिकांना आहे. त्याच्यामुळे इथे जे ब्लँक आहे इथे नागरिक असायला पाहिजे. मग त्याच्यामुळे आपल्याकडे उरतं काय, एक तर 15 उरतं, नाही तर 19 उरतं, हेच 2 उरतात, बरोबर. आणि मग त्याच्यात पण आपल्याला माहित आहे ना की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन कुठे आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ, हक्क हा कुठे आहे, हा 19 मध्ये, हा 15 मध्ये नाहीये. ठीक आहे, 15 मध्ये इक्वेलिटीचा अधिकार आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे हा या ठिकाणी हा ऑप्शन पण रॉंग होऊन जातो. मग आपलं उरतं पर्याय क्रमांक 3 आणि तो त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, हा प्रश्न आला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. बघा, आता कायदा समजलेला असला ना तर प्रश्न खूप सोपे होऊन जातात. ठीक आहे, एकदमच जर नुसता रट्टा मारायला गेलं ना तर मग ते अवघड होऊन जातं. तुम्हाला एकदा समजलं ना त्याच्यानंतर ते तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर बघा, माहितीचा अधिकार कायदा 2005च्या कलम 3च्या तरतुदीनुसार नागरिकांना डॅशचा अर्थ प्राप्त झालेला आहे, डॅशचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कशाचा आहे, तर माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. इतक्यात आपण बघितलं, मी तुम्हाला मागे जाऊन पण दाखवलं, कलम 3 सेक्शन 3. ठीक आहे, आता बघा, हेच जर आता बघा हा 17ला आला होता. ठीक आहे, आणि हा ह्या टाईपशी सिमिलर आहे जो 18ला प्रश्न आला, येते का लक्षात, हा याच्याशी सिमिलर आहे म्हणून मी याला याच्या खाली घेतलेलं. समजा आपण 18ची परीक्षा देत असतो आणि आपण तिथून मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करून गेलो असतो. ठीक आहे, ऍटलीस्ट फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन करून गेलो असतो, तर त्या ठिकाणी आपण जर 17चा हा एकच प्रिव्हियस इयर क्वेश्चन केला असता आणि तिथे आपण कलम 3 थोडंसं वाचून घेतलं असतं. ठीक आहे, मग तिथे आपल्या लक्षात आलं असतं की यार हा फक्त इथे नागरिकांनाच आहे, बरोबर. आणि हे एवढं जरी कळलं असतं ना तरी आपला हा वरचा क्वेश्चन जो 2018चा आहे हा सॉल्व्ह झाला असता. ठीक आहे, हे मी का दाखवतोय, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जे महत्व आहे ते सांगण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने खालील जोड्या लावा. ठीक आहे, तर मग जोड्या लावायचं हा क्वेश्चन आहे. तर युनायटेड किंगडम मध्ये कधी लागू झालाय, भारतात कधी लागू झालाय, वगैरे वगैरे. आता आपल्याला काय माहिती, आपल्याला आपल्या कायद्यानुसार इतकं तर फिक्स माहिती की भारतात 2005 साली लागू झालाय. ठीक आहे, मग ड मध्ये 4 असलं पाहिजे, त्याच्यामुळे हे ऑप्शन तर गेलं, एक तर आपण या ठिकाणी जागेच एलिमिनेट केलं. ठीक आहे, आता बाकीचं बघू. आता याच्यामध्ये काय आहे, 85 आहे, 46 आहे आणि 82 आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकदा काय सांगितलं होतं की USA मध्ये युकेच्या आधी लागू झालेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे जर आपण युकेला 46 घेतलं तर त्याच्या आधी USA मध्ये लागू करण्याचं आपल्याकडे ऑप्शन आहे का, तर नाही. त्याच्यामुळे आपल्याला युकेला आपल्याला 46 नाही घेता येणार. आपण समजा ऍटलिस्ट थोडासा अंदाज लावला तर आपल्याला असं लक्षात येईल की जे USA आहे त्याच्यामध्ये 1946 ला हा लागू झाला. ठीक आहे, आणि युके मध्ये लागू झाला आहे 1985 ला आणि ऑस्ट्रेलियामध्ये लागू झाला आहे 1982 ला. ठीक आहे, याचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4. ठीक आहे, आणि हे आपण सुरुवातीला टेबलच्या फॉर्म मध्ये पहिल्या स्लाइड वरती मेन्शन पण केलं होतं. बघा, मी तुम्हाला सांगितलं पण होतं की त्या वर्षांवरती क्वेश्चन आलेला आहे, इयर्स वरती, आणि 2018 ला आलेलं आहे. तर असं काही नाही की हा परत पुढे रिपीट होऊ शकत नाही. ठीक आहे, क्वेश्चन रिपीट होता, टाईप रिपीट होता, त्यामुळे हे 4 साल तरी लक्षात ठेवा. तुम्हाला परत त्याच्यावरती 20 मध्ये किंवा 21 मध्ये प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन बघा. 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की राष्ट्रपतींनी कोणत्या तारखेला मंजुरी दिली, तर आपण बघितलं होतं 15 जूनला मंजुरी दिली, बरोबर. त्याच्यामुळे मी परत जात नाही कारण हे फॅक्च्युअल नेचरचे क्वेश्चन आहे,
याच्यामध्ये जास्त कन्सेप्च्युअल नाहीये. तर हे आपण लिहिलेलं पण आहे की 15 तारखेला मंजुरी दिलेली आहे आणि मध्ये लागू झाल्यापासून मध्ये पास झाल्यापासून तर लागू करण्यापर्यंत मध्ये 120 दिवसांचा गॅप ठेवला होता, ते पण आपण घेतलेलं. ठीक आहे. 14 नंबर बघा. 14 नंबर काय आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने सक्षम अधिकारी म्हणजे हे होत. ठीक आहे. तर सक्षम अधिकारी मध्ये त्यांनी किती लोकांचा समावेश केलेला आहे ते आपल्याला बघायचं. हे आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा मी स्लाइड वरती जातो. हे आपण केलेले आहे सक्षम अधिकारी. हे बघा 2E मध्ये 2E मध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटीची, सक्षम अधिकाऱ्याची, याच्यामध्ये काय आहे, लोकसभा विधानसभेचे सभापती, राज्यसभा विधान परिषदेचे अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. उच्च न्यायालयाचे ऑल न्यायाधीश का नाही, फक्त मुख्यवाले घेतलेले. ठीक आहे. तर ह्या 1 2 3 4 5 6 ह्या ज्या 6 बॉडीज आहे यांना आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटी, सक्षम प्राधिकारीच्या याच्यात घेतलेले. आता त्या ठिकाणी आपल्या ऑप्शन मध्ये कोण होतं बघा, यांच्यापैकी कोण होतं आठवा, महालेखा परीक्षक होते का नाही, महान्याय प्रतिनिधी होते का नाही, भारताचे प्रमुख न्यायमूर्ती होते का, यस, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, भारताचे राष्ट्रपती होते का, तिथे लिहिलेलं पण नाही, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बघा 2016 आलेला हा प्रश्न. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदी त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपील किती कालावधीमध्ये दाखल करता येते. ठीक आहे. त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपील किती कालावधी आहे. आता दुसऱ्या अपीलसाठी त्रयस्थ व्यक्तीला कालावधी दिलेला आहे त्यांनी 90 दिवसांचा. ठीक आहे. हे आपण घेतलेलं आहे. स्लाइड्स वरती तुम्ही बघू शकता, तुम्ही नोट्स काढल्या असतील तर तुम्हाला येईल लक्षात. ठीक आहे. मी परत आता या ठिकाणी मागे जात नाही. 16 नंबरचा प्रश्न बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात. ठीक आहे. मुख्य माहिती आयुक्ताला शपथ. आता या ठिकाणी शपथ कोण देत आहे, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात. ठीक आहे. याचा आन्सर येईल, आपण बघून घेऊ. हे बघा या ठिकाणी आपण दिलेले मुख्य माहिती आयुक्त. ठीक आहे. मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतो, बरोबर. मुख्यालय दिल्लीला आहे. शपथ व राजीनामा राष्ट्रपतीला संबोधून आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 2, बरोबर. सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. एवढं काही कन्फ्युजन करण्याचं काम नाही. याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन बघा. 17 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार जी न्यायालय किंवा न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखलेली आहे अशी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट दिलेली आहे. ठीक आहे. आता सूट म्हणजे एक्झम्पशन म्हणजेच अपवाद, तर हे आपल्याला माहिती आहे की सगळं 8 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. पण आता इथे बघा यांनी 8चे सब सेक्शन विचारले, बरोबर. म्हणजे नुसतं 8 माहिती असून चालणार नाही, तर याचं सब सेक्शन सुद्धा माहिती पाहिजे. तर याचा आन्सर आहे 8चं 1B. ठीक आहे. 8चं 1 नाही आहे, IB आहे. ठीक आहे. इथे IB आहे, हे आपण त्या ठिकाणी आपण बघू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 19 नंबरचा क्वेश्चन बघा. 19 नंबरच्या क्वेश्चनचं काय आन्सर आहे की माहिती मागण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकरणाकडे असल्यास अर्ज 7 दिवसांच्या हस्तांतरित करावा. जी माहिती मागवलेली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतं, याचा आन्सर येतं फक्त ब. ठीक आहे. कारण का, हे बघा अर्जदाराला त्यांनी काय सांगितलंय की कोणती माहिती पाहिजे तुम्हाला त्याचा अर्ज करा. 14 बाबींचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केला होता की अर्जामध्ये 14 बाबी पाहिजे, त्याच्यात कोणती माहिती पाहिजे ते पाहिजे, आणि ते सोडून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे, म्हणजे किंवा कॉन्टॅक्ट कसा करायचा, पत्ता वगैरे पाहिजे. ठीक आहे. पण ही जी त्रयस्थ दुसऱ्या प्राधिकरणाकडे माहिती असेल ना, तर
तिच्यासाठी इथे आहे ना 5 दिवस दिलेले, ठीक आहे. 7 दिवसांच्या आत नाही हस्तांतरित करायचं आहे, 5 दिवसांच्या आत हस्तांतरित करायचं आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होऊन जातं, ठीक आहे. नेक्स्ट 23 नंबरचा प्रश्न बघा. 23 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? हा प्रश्न आला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 साली, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 23 नंबरचा प्रश्न बघा इथे, किती वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागवता येत नाही. हे पण आपण बघितलेलं आहे की 20 वर्षांपूर्वीच्या घटनेबाबत माहिती मागवता येत नाही, ठीक आहे. जास्तीत जास्त 20 वर्ष मागची आपण माहिती मागवू शकतो, ठीक आहे. त्याच्या मागची माहिती आजच्या घडीला मागवू शकत नाही, बरोबर. तर याचा आन्सर येतो पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1990 मध्ये माहिती अधिकार चळवळ सुरू झाली तेव्हा डॅश संघटनेने राजस्थान मधील दुष्काळाच्या निवारणाच्या कामासंदर्भातल्या नोंदी व कामगारांचे लेखे याची मागणी केली होती. त्याचं काय होतं नाव? आपण हे केलेलं आहे, किसान शी रिलेटेड होतं, मजदूर किसान शक्ती संघटना, ठीक आहे. मजदूर किसान शक्ती संघटना, पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. पहिली स्लाइड आठवा, तुम्हाला घेऊन जातो परत मागे. आपण जे इंट्रोडक्शन घेतलं होतं याचं, की माहिती अधिकार कायद्याची सुरुवात कशी झाली भारतामध्ये, भारतातला इतिहास, त्याच्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे, ठीक आहे. पहिलीच लाईन होती, श्रीमती अरुणा राव यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान राज्यात 1990 साली, ठीक आहे, निर्माण झालेली मजदूर किसान शक्ती चळवळ, ठीक आहे. तिथे त्यांनी संघटना दिलेली आहे. तर मजदूर किसान शक्ती संघटना किंवा चळवळ ही देशातील माहिती अधिकाराबद्दलची पहिली चळवळ आहे, ठीक आहे. ही लाईन मी तुम्हाला लिहून दिली होती आणि हिच्यावरतीच क्वेश्चन आलेला होता, ठीक आहे. नेक्स्ट हे बघा, आता 21 नंबरचा क्वेश्चन बघा. 21 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की अर्जदाराला, हे बघा 3-4 स्टेटमेंट दिलेले, अर्जदाराला विचारलेली कोणतीही वा सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम काय येतो माहिती का, कोणतीही म्हटलं ना मग तिथे ऑल आलं, ठीक आहे. तर ते असं रॉंग येईल नाही का. अर्जदाराला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे पण कोणतीही त्या ठिकाणी येऊ शकत नाही. जेव्हा अशी माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी व स्वातंत्र्याशी संबंधित असेल, लाईफ अँड लिबर्टीशी, तर अर्ज मिळाल्यापासून 24 तासांच्या आत ती माहिती मिळवण्याचा हक्क आहे. इथे 24 आहे का? आठवून बघा, मी तुम्हाला सांगितलं इथे 48 तास आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे पण स्टेटमेंट रॉंग आहे. जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा करून नुकसान भरपाई मिळवू शकतो, ठीक आहे. तर तसं हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. याचा आन्सर पाहिजे होतं की हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण कोर्टात अर्ज नाही करू शकत तो, कोर्टात दावा नाही करू शकत तो, दावा करू शकतो आपल्या माहिती आयुक्ताकडे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे पण रॉंग येतं. त्याच्यामुळे इथलं आन्सर येतं सर्व चूक, पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. नेक्स्ट बघा, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती हे करतात, कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. आता बघा हा कुठे आलेला आहे? संयुक्त मुख्य परीक्षा 2019, कंबाईनच्या मुख्य परीक्षेला आलेला आहे 2019 मध्ये. आता बघा हे असं, हाच सेम क्वेश्चन इकडं आलेला होता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला. तुम्हाला दाखवून देतो. हे बघा हा प्रश्न आठवा, 3 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी बघा, केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती हे करतात डॅश, इथले राष्ट्रपती आन्सर होतं आणि तिकडे पण तेच आन्सर होतं आणि एकाच वर्षी तो रिपीट झालेला बघा. त्याच्यामुळे रिपीट होत आहे क्वेश्चन, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे प्रिव्हियस इयर करणं काय गरजेचे काय आहे, कारण इकडच्या परीक्षांची तिकडे रिपीट होतं, तिकडच्या परीक्षांची इकडे रिपीट होतात, ठीक आहे. त्याच वर्षी डायरेक्ट सुद्धा रिपीट होऊ शकतात. त्यामुळे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं गरजेचं आहे. माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही डॅश असेल, किती असेल? 10 पेक्षा जास्त नसेल. आता हे आपण बघितलेलं होतं, ठीक आहे. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, ओके.
त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या संस्थांनी माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती देणे बंधनकारक नाही. ठीक आहे, बंधनकारक कोणत्या संस्थांना नाहीये, तर याच्यासाठी दिलेलं आहे बॉर्डर अँड रोड डेव्हलपमेंट बोर्ड, एव्हिएशन रिसर्च सेंटर, ह्या दोघींनाही बंधनकारक नाही. आता हे आन्सर आहे ना, हे आयोगाने हे आन्सर दिलेलं आहे याचं. ठीक आहे, पण ह्या 18 संघटनांचं जे नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवले ना, त्याच्यामध्ये ह्या दोघांचं नाव नाही. ठीक आहे, आता मला हे तुम्हाला का सांगायचं, कारण हे तुम्ही असं लक्षात ठेवा. इथे तुम्ही जर वाचलं ह्या पूर्ण 18 संघटनाच्या कायद्याच्या शेवटी दिलेलं आहे, तिथे त्यांची नावं दिलेली, याच्यामध्ये त्या 2 संघटनांचे नावं येत नाही डायरेक्ट. ठीक आहे, पण ते एक तर असं असू शकतं की यांनी त्या संघटनांना गुप्त वार्ता संघटना किंवा अशा संघटनांना याच्यामध्ये पकडलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आयोगाने तर ते आन्सर दिलेले आहे, पण त्या कायद्याच्या त्या 18 संघटनांमध्ये या दोघांचे नावं येत नाही. ठीक आहे, पण मी तुम्हाला आयोगाचं उत्तर सांगतोय की आयोगाने याचा आन्सर दोन्ही दिलेला आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न, माहिती अधिकार कायदा अंतर्गत त्रयस्थ पक्ष याचा अर्थ. संयुक्त मुख्य परीक्षा 2018 बघा. आता त्रयस्थ पक्षावरती राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला प्रश्न आलेला आहे 2018 साली आलेला आहे, आणि सेम इकडे कंबाईनच्या मुख्य परीक्षेला आलेला आहे. तर याचं काय आन्सर येईल, याचं आन्सर येईल सदर कार्यालय व्यतिरिक्त पक्ष. ठीक आहे, पहिला ऑप्शन हा आहे की त्रयस्थ माहिती कोण, सदर कार्यालय व्यतिरिक्त पक्ष. दुसरं काय आहे की माहिती मिळवण्याची विनंती करणारी व्यक्ती. तिसरं काय आहे की सार्वजनिक प्राधिकरण. आणि चौथं काय आहे, समुचित शासन. तर याचं जर तुम्ही एक्झॅक्ट जर त्याचं स्टेटमेंट बघितलं त्रयस्थ पक्षाचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 नावं प्रामुख्याने दिसतील. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय येतं, विनंती, माहितीची विनंती करणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्तची व्यक्ती आणि सार्वजनिक प्राधिकरण, हे दोन्ही येऊ शकतं त्रयस्थ याच्या अंतर्गत. ठीक आहे, त्रयस्थ पक्षाच्या डेफिनेशनच्या अंतर्गत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, माहिती अधिकार अधिनियम कायद्या अंतर्गत कमाल शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे. ठीक आहे, कमाल शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे. दंडाची शिक्षा विचारली आपल्याला इथे, तर याचा आन्सर आहे 25,000 रुपये दंड. फ्रिव्हियस कंप्लेंटसाठी मॅक्सिमम आहे 25,000 रुपये दंड. हे आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवून देतो वाटलंच तर. हे बघा, इथे किती आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम दोन्ही दिलेले आहे. मिनिमम किती आहे, 250 रुपये पर डे इतकी पेनल्टी, पण त्याच्यानंतर आहे 25,000 जास्तीत जास्त एवढी पेनल्टी येऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत. ठीक आहे, व्यक्तीकडून दारिद्र्य रेषेखाली व्यक्तीकडून शासनाकडून माहिती मागवण्यासाठी किती फी आकारण्यात येते, तर याचा आन्सर आहे फी आकारण्यात येत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की जे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांच्याकडून फी घेता येत नाही, आणि जे इतर आहे त्यांच्याकडून 10 रुपयाची फी आहे. नेक्स्ट, खालील पैकी किंवा मुख्य माहिती आयुक्तास माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येते. ठीक आहे, पंतप्रधान यांनी राष्ट्रपतीकडे शिफारस केल्यावर, तर असं काही आपण वाचलं का, आठवून बघा. नाही. ठीक आहे, तर असं काय आपण वाचलं नाही, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. राष्ट्रपतींच्या आदेशांवरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर, आता हे आपण वाचलं होतं की सुप्रीम कोर्टची इन्क्वायरी झाल्यानंतर साबित झालेल्या गैरवर्तनाच्या व असमर्थतेच्या कारणास्तव, हे पण आपण वाचलेलं होतं. ठीक आहे, उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे. उच्च न्यायालय आपण कुठं वाचलं का, रिमूव्हलच्या याच्यामध्ये. रिमूव्हलच्या याच्यामध्ये आपण फक्त सर्वोच्च न्यायालय वाचलेले आणि राष्ट्रपती वाचलेले. पंतप्रधानाचा मध्ये रोल आलाय का कुठे, नाही, आणि उच्च न्यायालयाचं पण आलेलं नाही, त्याच्यामुळे हे रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे. ठीक आहे, याचा आन्सर येतं ब आणि क. ठीक आहे, ब आणि क, पर्याय क्रमांक 4. ओके, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आपण. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय, माहितीचा अधिकार अधिनियम मध्ये 2005 मध्ये असलेल्या अनुसूचित किती संख्या आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये शेड्यूल्स मध्ये किती संख्या आहे. शेड्यूल्स आपण इथे या ठिकाणी बघितलेले नव्हते, मी तुम्हाला याचा आन्सर सांगून देतो. याचा आन्सर आहे 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 शेड्यूल्स. याच्यामध्ये 2 शेड्यूल्स अटॅच आहे या कायद्याला. ठीक आहे, आता 10वा प्रश्न बघा. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत 2005 अन्वये विहित याचा अर्थ कायद्याअंतर्गत यांनी तयार केलेले नियम.
ठीक आहे. मग आता कोणी तयार केलेले नियम? तर 10व्याचा आन्सर आहे समुचित शासन किंवा सक्षम प्राधिकरण या दोघांनी तयार केलेले नियम. ठीक आहे. हे तुम्ही आपल्या पहिल्या स्लाइड वरती बघू शकता. तिथे आपण मेन्शन केलेले की नियम कोण करू शकतो याच्यामध्ये. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकार अधिनियम या उद्देशाने पारित केलेला आहे. ठीक आहे. आता उद्देशाने पारित केलेलं आहे. आता हे थोडंसं आपल्याला कॉमन सेन्सने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणणे. यस, पारदर्शकता आणण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामात जबाबदारी आणणे, रिस्पॉन्सिबिलिटी, आणि माहिती आयुक्तालयांची स्थापना करणे. यस, तर याच्यामुळे याचा आन्सर येतो वरील सर्व. ठीक आहे, कारण हे तिन्ही पण आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदींप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरता कोण अर्ज करू शकतं? तर कोण अर्ज करू शकतं? तर प्रत्येक नागरिकच करू शकतो ना, सिटीजन्स साठीच आहे. परदेशी करू शकतो का? नाही. ठीक आहे, मग हे नसल्यामुळे हे पण नाही येणार. वरील सर्व कसं काही जर एकच ऑप्शन. आणि सामुदायिक मंडळ करू शकतं का? नाही. तर इथे सिटीजनला हक्क दिले आहे, सिटीजन करू शकतो. ठीक आहे. 14 नंबरचा क्वेश्चन. माहिती अधिकार कायदा 2005च्या तरतुदींनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कोणत्या कलमांतर्गत आहे? कलम 3. ठीक आहे, हे आपण बघितलंय. मी तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये मागे जाऊन सुद्धा दाखवलं होतं. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघा. राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असतो. ठीक आहे. तर कोण असतं राज्य माहिती आयोगाचे सदस्य? ठीक आहे. तर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असता का? नाही. राज्य मुख्य माहिती आयुक्त असता का? यस. आवश्यक असतील त्याप्रमाणे 5 पेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त. आता 5चा आपण कुठे प्रोव्हिजन असली का? नाही. आवश्यक असतील त्याप्रमाणे परंतु 10 पेक्षा अधिक नसतील, म्हणजे मॅक्सिमम 10, हे आपण वाचलं होतं. ठीक आहे. याच्यामुळे याचा आन्सर येतं अ आणि ड, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येते? ठीक आहे. अपील किती वेळा करता येते? 2दा करता येते. हे आपण वाचलं होतं. हे बघा, पहिल्यांदा आपण अर्ज करतो, बरोबर, एखाद्या ऑफिस मधल्या माहितीच्या अधिकाऱ्याकडे अर्ज करतो. त्याच्यानंतर आपण त्याच्या अर्जावरती आपण खुश नाही झालो तर फर्स्ट अपील करतो त्याच डिपार्टमेंट मधल्या सिनियर ऑफिसरकडे. त्याच्या उत्तराने पण आपण खुश नाही झालो तर आपण राज्य किंवा केंद्र माहिती आयुक्ताकडे अपील करतो आणि त्याचा डिसिजन फायनल असतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळे अपील जास्तीत जास्त 2दा करता येतो. ठीक आहे. नेक्स्ट, 16वा क्वेश्चन बघा. 16व्या क्वेश्चन मध्ये काय आहे की केंद्रीय माहिती आयोग पुढील किती व्यक्तींचा म्हणून बनलेला आहे? ठीक आहे. आता बघा, हे STI मुख्याला आणि PSI मुख्याला सेम पॅटर्न वरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. पॅटर्न रिपीट झालेला आहे इथे बघा. त्याच्यामुळे मी हे बाजूला घेतलेले हे क्वेश्चन. एका ठिकाणी त्यांनी राज्य माहिती आयोगात कोण कोण असतं आणि एका ठिकाणी केंद्र माहिती आयोगात कोण कोण असतं. याचं बघा, मुख्य माहिती आयुक्त असतात. यस. आवश्यक वाटतील त्याप्रमाणे किंवा 5 पेक्षा अधिक नसतील इतकी केंद्रीय माहिती आयुक्त. रॉंग. ठीक आहे, धडधडीत रॉंग आहे. आवश्यक वाटेल त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त. यस, ट्रू. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. रॉंग. ठीक आहे. मग याचा आन्सर काय येईल? अ आणि क, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, समजलं? बघा, हे सेम झालेले हे क्वेश्चन. ठीक आहे. STI ला आणि PSI ला सेम पॅटर्न वरती क्वेश्चन बनलेला आहे एकाच वर्षामध्ये. नेक्स्ट, 19वाला क्वेश्चन बघा. माहिती अधिकार कायदा हा कोणता अधिकार आहे आपला? संविधानात्मक आहे का, घटनात्मक आहे का, वैधानिक आहे का, की वरील पैकी नाही? ठीक आहे, सांगा. 19चा आन्सर येईल पर्याय क्रमांक 3. वैधानिक अधिकार आहे, म्हणजे कायद्याने प्राप्त झालेला अधिकार आहे. ठीक आहे, लिगल राईट आहे आपला. ठीक आहे. घटनात्मक आहे का? नाही, कारण घटनेने नाही दिलेला, कारण ही बॉडी घटनेने नाही बनवली, जो आपण कायदा पास केला त्याच्या थ्रू बनलेली. पुढचा क्वेश्चन बघा. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की माहिती अधिकार कायदा 2005च्या तरतुदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी निश्चित केलेला आहे. पदावधीवरती क्वेश्चन आलाय बघा 2017 मध्ये, आणि पदावधीमध्ये 2019 मध्ये चेंज केलेला आहे. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की 2020च्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला पदावधीवरती परत या पॅटर्न वरती क्वेश्चन मिळू शकतो. ठीक आहे. बघा, याचं काय आन्सर आहे. ज्या दिनांकास आपले पद धारील करत त्या दिनांकापासून 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत. हे पार्शियल करेक्ट आहे. त्याचे वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, हे पण पार्शियल करेक्ट आहे. आता ज्या दिनांकास आपले पद धारण करेल त्या दिनांकापासून 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी अगोदर जे घडेल ते तोपर्यंत. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3.
ठीक आहे, हे टेबल जर तुम्ही आपला आठवला त्याच्यामध्ये पदावधीमध्ये मी 5/65 असं लिहून दिलेलं आहे, त्याचा हाच अर्थ होतो. ठीक आहे. 22वा क्वेश्चन बघा. 22व्या क्वेश्चनचं काय आन्सर आहे? पहिले क्वेश्चन वाचू. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची व राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम डॅश प्रमाणे करतील. आता त्यांच्या नियुक्तीचं कलम विचारलेलं आहे, ते कलम आहे 15. ठीक आहे, 15 मधलं 3 कलम आहे. ठीक आहे, 15 नुसार 3 नियुक्ती आहे. आता हे तुम्ही तो टेबल बघू शकता, त्याच्यामध्ये आपण 15 कलम मध्येच घेतलेले आहे. ठीक आहे, सब सेक्शन नाही लक्षात राहिलं तरी चालणार आहे, पण तुम्ही कलम तरी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 20 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संदर्भात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास डॅशच्या सारखे अधिकार आहे. कशाचे सारखे अधिकार आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या का? नाही. उच्च न्यायालयाच्या का? नाही. फौजदारी न्यायालयाच्या का? नाही. दिवाणी न्यायालयाच्या का? यस. सिव्हिल कोर्ट सारखे अधिकार आहे. मी तुम्हाला हे सांगितलं होतं. ठीक आहे, आपण लिहिलेलं पण आहे. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. 21 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय? माहिती अधिकार अधिनियम काय पुढील प्रकारे कायद्याचे निरसन केलेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 21चा आन्सर काय येईल? याच्याने कोणता कायदा आधी रिपील केलेला आहे? निरसन केलेलं आहे म्हणजे काय? रिपील केलेला आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 2005ला हा कायदा पास केला. याच्या आधी फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन हा कायदा होता, पण त्याच्यामध्ये लोकांना हे राईट म्हणून नव्हता दिलेला. ठीक आहे, आपण हे बघितलेलं, परत दाखवून देतो हा होता, म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे, कारण आपल्या नोट्स मधनं किंवा आपल्या पुस्तकातनं जर क्वेश्चन आपले फ्रेम होत असतील आणि ते आपल्याला जमत असतील ना, तर आपल्याला खूप कॉन्फिडन्स येतो. ठीक आहे, की आपण लिहिलेल्या नोट्स मधनं क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे, हा कॉन्फिडन्स आपल्याला येतो आणि तो खूप महत्वाचा आहे. इथे बघा, इट रिपील्ड म्हणजेच निरसन केलेले. ठीक आहे, निरसनला रिपील्ड म्हणतात. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2002 हा कायदा त्यांनी रिपील केलेला आहे. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन 2002. आता बघा, हाच आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन मध्ये काय? एक सेकंड, आपण तिथपर्यंत जाऊ. ही खूप मोठी स्लाइड तयार होणार आहे, कारण हा कायदा सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन 2002 दिलंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्याचा अधिनियम 2002. ठीक आहे, त्याचं हे आन्सर. 23 नंबर बघा. 23 मध्ये काय? माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी आणण्यात आलेली आहे? 18, 19, 20. आता याच्यासाठी याचा आन्सर आहे, बघून घेऊ आपण. न्यायालयांनी याच्यामध्ये दखलंदाजी नाही करायची, हे कोणत्या याच्यात दिले? ठीक आहे, बघून घेऊ आपण. हे बघा, न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी. वाचा शेवटचा कलम 23 वाचा. इथे दिलेले की कोणतेही न्यायालय या अधिनियमांतर्गत येणारे अर्ज, खटले, दावे यांची दखल घेणार नाही. हेच विचारलं होतं आपल्याला. तिथे 23 होतं का आपल्या ऑप्शन मध्ये? आठवून बघा, 23 नव्हतं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? यांचा आन्सर येईल वरील पैकी कोणतेही नाही, पर्याय क्रमांक 4. ओके, नेक्स्ट. हे बघा, याच्यावरती खूप क्वेश्चन आहे, आपण हळूहळू सगळे बघणार आहोत. ठीक आहे, 24 नंबरचा क्वेश्चन बघा. 24 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय? डॅश कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, बिलो पॉवर्टी लाईन, यांच्याकडून शुल्क घेतले जात नाही. इतर लोकांना 10 रुपये शुल्क आहे, फीज आहे. 25 बघा. 25चा आन्सर काय येईल? की माहितीचा अधिकार या व्याख्येत याचा समावेश होत नाही. ठीक आहे, दस्तऐवज मालाची प्रत घेणे हे आपण बघितलंय होतं. मालाचे प्रमाणित नमुने घेणे होतं. कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी घेणे हे पण होतं. पण प्रश्न विचारणे हे याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन नाही विचारू शकत, तुम्ही जस्ट माहिती घेऊ शकता. नेक्स्ट, 26वा क्वेश्चन बघा. माहितीचा अधिकार म्हणजे काय? तर या ठिकाणी 26चा आन्सर काय येईल? नमुना घेणे, यस. माहितीची छायांकित प्रत घेणे, यस. साठवलेल्या माहितीची तपासणी करणे. कागदपत्रे एका महिन्यासाठी मिळवणे. आता कागदपत्रे एका महिन्यासाठी मिळवणे असं होऊ शकतं का? काही नाही होऊ शकत. ठीक आहे, आणि पहिले 2 बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन मध्ये चेक करा. आपलं येईल आन्सर अ आणि ब. ठीक आहे,
नेक्स्ट 27 नंबरचा क्वेश्चन बघा. 27 नंबरचा क्वेश्चन, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2F नुसार माहितीच्या अर्थामध्ये कोणत्या खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो? हे वाक्य काय आहे? तर हे वाक्य गैरलागू आहे. ठीक आहे, हे वाक्य गैरलागू आहे. सॉरी, हे वाक्य अंशतः बरोबर आहे. ठीक आहे, हे वाक्य अंशतः बरोबर आहे. 27चं 3. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकाराअंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत दाखल करता येते. सेकंड अपील साठी काय कालावधी सांगितलाय मी? 90 दिवसांचा. फर्स्ट अपील साठी 30 दिवसांचा होता, सेकंड साठी 90 दिवसांचा. 29. अपवाद वगळता राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो डॅश दिवसांच्या आत माहिती देईल. ठीक आहे, नॉर्मल केस मध्ये किती आहे? 30 दिवस आहे, बरोबर. आणि थोडेसे इतर केसमध्ये प्लस 15 दिवस म्हणजे 15 दिवस एक्स्ट्रा पण दिलेले. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. 30चं काय आन्सर आहे बघा, विचार करा. माहिती अधिकार याकरिता पारित करण्यात आला आहे. कशासाठी करण्यात आलेला आहे? सर्व माहिती पुरवण्याकरता. परत इथे सर्व आलंय, ऑल, ते रॉंग आहे. सार्वजनिक प्राधिकरणाचे काम पारदर्शकता आणण्याकरता. येस, पारदर्शकता त्याचं ऑब्जेक्टिव्ह होतं. कार्यालयीन गुपिते कायदा निरसन करण्यासाठी. आता हा कायदा याने रिपील केलाय, निरसन केलाय का? नाही. ठीक आहे, याच्या वरचढ आहे, पण निरसन याला नाही केले. निरसन फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन या कायद्याला केले. ठीक आहे, मग त्याच्यामुळे याचा आन्सर पर्याय क्रमांक 2. 31 नंबरचा क्वेश्चन बघा. 31 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचित सुधारणा बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? आता आपण याचे जे अनुसूची म्हणजे शेड्यूल्स होते ते आपण नव्हते बघितलेले, पण हे मी तुम्हाला सांगून देतो की याचा अधिकार आहे केंद्र सरकारला. शेड्यूल्स 2 शेड्यूल्स आहे या कायद्याला, ते आपण घेतलेले नव्हते आणि हे तुम्हाला जस्ट सांगून देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन बघा. मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन भत्ते सेवेच्या अटी यांच्याप्रमाणे असतील. आता बघा, हा इथे यावर्षी चेंज झालेला 2019 मध्ये. ठीक आहे, तर मग हा पण क्वेश्चन येऊ शकतो की मुख्य माहिती आयुक्तांचं वेतन कोणाप्रमाणे सांगितलं होतं? मी मुख्य माहिती आयुक्तांचं वेतन कोणाप्रमाणे सांगितलं होतं? तर मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणे सांगितलेलं होतं. ठीक आहे, आणि आता जे 2019 मध्ये चेंज झालेले. 33 नंबर बघा. मुख्य माहिती आयुक्तांच्या पदासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? नाहीला आपल्याला गोल करायचं. 5 वर्षांपर्यंत पद धारण करता येते, ट्रू आहे. पुनर्नियुक्ती होऊ शकते, हे रॉंग आहे. पुनर्नियुक्ती होऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यावर पद धारण करता येत नाही, हे पण ट्रू आहे. हे पण ट्रू आहे. माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती होऊ शकते, प्रमोशन होऊ शकते. येस, त्याच्यामुळे आपल्याला रॉंग विचारलं होतं. रॉंग जर आपला आन्सर असेल तर नाही, पर्याय क्रमांक 2 पुनर्नियुक्ती होऊ शकते, हे रॉंग आहे. ठीक आहे, 34 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या ही डॅश आहे. किती कलम आहे? एकूण 31 कलम आहे, तुम्ही बघू शकता नोट्स मध्ये. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकारात मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल तर विनंती अर्ज मिळाल्यापासून ती किती तासात देणे अपेक्षित आहे? याचा आन्सर आहे 48 तासात देणे अपेक्षित आहे. याच्यावरती 2 क्वेश्चन आले बघा. एक राज्यसेवेच्या मुख्याला आला होता आणि एक स्टेच्या मुख्याला आलेला. नेक्स्ट 36 नंबरचा क्वेश्चन. 36 नंबरचा क्वेश्चन काय आहे की ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी संबंधित असेल, म्हणजे एखाद्या दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे ती माहिती असेल, ठीक आहे, तर त्याच्याकडून ट्रान्सफर करून आपल्याला ती घ्यायची, तर त्याच्यासाठी किती दिवस त्याला अर्ज देण्यासाठी किती दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे? तर 5 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे. ठीक आहे, आणि त्याने त्याच्यावरती रिप्लाय किती दिवसांमध्ये द्यायचा आहे? तर 10 दिवसांमध्ये द्यायचा. असं मिळून ते 15 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे नॉर्मल केसपेक्षा, जर माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल तर. ठीक आहे, 37 बघा. 37 मध्ये काय आहे? माहितीमध्ये कोणतं येतं? यापैकी खालील कोणत्या बाबी माहितीमध्ये आहे? ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. वरील सर्व या माहितीच्या प्रकारात येतात. ठीक आहे, 38 नंबरचा क्वेश्चन बघा. 38 नंबरचा क्वेश्चन काय आहे? राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर राज्याची नेमणूक कोण करेल? राष्ट्रपती करतील का? नाही करणार ना, राष्ट्रपती नाही करणार, तर याच्यामुळे याचा आन्सर येईल राज्यपाल.
39 केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व डॅशचे विरोधी पक्ष नेते व पंतप्रधान नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या शिफारशीनुसार होईल. आता शिफारसीमध्ये 3 लोक असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. एक PM असतो, त्याच्यानंतर एक लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो आणि एक PM नेच नॉमिनेट केलेला मिनिस्टर असतो. मग इथे आपल्याला तो 2 नंबरचा व्यक्ती विचारला होता, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता. ठीक आहे, याचा आन्सर 2. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणतीही व्यक्ती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल तर निर्णय प्राप्त झाल्यापासून डॅश दिवसांमध्ये त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणामधील यथास्थित राज्य जनमाहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येते. किती दिवसांमध्ये अपील करता येते सांगा तुम्ही? 30 दिवसांमध्ये. हे फर्स्ट अपील संदर्भात बोलत आहे, सेम डिपार्टमेंट मधल्या वरच्या अधिकाऱ्याकडे. ठीक आहे. 41 नंबरचा क्वेश्चन बघा. पुढील पैकी कोणती वाक्य बरोबर आहे? ठीक आहे, 41 नंबरचा क्वेश्चन, पुढील पैकी कोणती वाक्य बरोबर? माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीर राज्यात लागू नाही, हे ट्रू आहे. ठीक आहे, पण आता हा लागू झालाय बरोबर 2019 मध्ये 370चं हे केल्यापासून आपण. आणि संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला. लगेच झाला होता का? नाही, मध्ये 120 दिवसांचा गॅप दिला होता ना, त्याच्यामुळे लगेच नाहीये. आणि फर्स्ट ट्रू आहे. म्हणजे याचा आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक 1 अ बरोबर असून ब हे वाक्य चुकीचे आहे. ठीक आहे. आणि आजच्या घडीला समजा हा क्वेश्चन 2020च्या परीक्षेत विचारला, इथं 15 ऐवजी. ठीक आहे, तर त्याचा आन्सर काय येईल? त्याचा आन्सर येईल याचा आन्सर येईल दोन्ही चुकीचे. ठीक आहे, कारण माहितीचा अधिकार अधिनियम आता जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे, त्याच्यामुळे लागू नाही हे तेव्हा रॉंग होऊन जाईल. मग त्याच्या वेळेस दोन्ही चुकीचे येईल. ठीक आहे. 43 नंबर बघा. 43 नंबर मध्ये काय? राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती हे करतात. तर राज्य मुख्य माहिती आयुक्त बघा, हा रिपीट झालेला आहे क्वेश्चन. ठीक आहे, रिपीट झालेला आहे. याचा आन्सर येतं राज्यपाल. राज्य संदर्भात नियुक्त राज्यपाल करणार. 44 बघा. भारतीय नागरिकास माहिती अधिकार अधिनियम 2005 खाली शासकीय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती दिली जाऊ शकत नाही, हे वाक्य ट्रू आहे. ठीक आहे, वैयक्तिक माहिती दिली जाऊ शकत नाही, पण हे अंशतः ट्रू आहे. ठीक आहे, कारण एखादी माहिती जर पब्लिक हिताशी संबंधित असेल, ठीक आहे, लोकहित, व्यापक लोकहित लक्षात घेतलं तर प्रायव्हेट इन्फॉर्मेशन सुद्धा दिली जाऊ शकते. मग त्याच्यामुळे याचा आन्सर येतं अंशतः चूक, अंशतः बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणता दिवाणी अधिकार नसतो? ठीक आहे, तर याचा आन्सर काय येईल? कोणत्याही व्यक्तीस सजा सुनावणे. ठीक आहे, हा त्यांना अधिकार नाही, सजा सुनावण्याचा अधिकार नाही आहे, बाकीचा अधिकार आहे. ठीक आहे. 46 नंबरचं बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे जनमाहिती अधिकाऱ्याविरोधात शास्ती लावू शकते? ठीक आहे, पेनल्टी केव्हा लावता येईल? शास्ती म्हणजे काय? पेनल्टी. तर पेनल्टी केव्हा लावता येईल? असद्भावनेने माहिती नाकारणे. ठीक आहे, म्हणजे गुड फेथ मध्ये माहिती नाकारणे. नाही, नॉट इन गुड फेथ. ठीक आहे, असद्भावने. जाणून बुजून चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे, मागणीचा विषय असलेली माहिती नष्ट करणे, या सर्व केसेस मध्ये त्याच्यावरती पेनल्टी लावता येईल. ठीक आहे, याचा ऑल आन्सर आहे. 47 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या संघटनांना माहितीचा अधिकार नियम लागू आहे? कोणत्या संघटनांना लागू आहे? तर गुप्त वार्ता संघटनेला लागू आहे का? नाही, हे तर आपण बघितलं. CRPF ला लागू आहे का? नाही. BRO ला लागू आहे का? नाही, हे पण आपण बघितलं. हे तिन्ही पण त्या ठिकाणी मेन्शन केलेले होते. ठीक आहे. मग बघा, जो आपण राज्यसेवेत एक क्वेश्चन बघितला त्याच्यात ते डायरेक्टली मेन्शन केलेले नव्हते, ते इनडायरेक्टली त्याच्यातनं डिराईव्ह करायचे होते. पण हे तिन्ही पण आर्टिकल मध्ये मेन्शन केलेले आहे सेक्शन मध्ये, त्याच्यामुळे याचा आन्सर येईल कोणतेही नाही, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता 48 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून देता येते. सिव्हिअरेबिलिटीशी रिलेटेड हे आहे. ठीक आहे, हे वाक्य काय आहे? हे वाक्य बरोबर आहे. सिव्हिअरेबिलिटीची केस मी तुम्हाला सांगितली होती. जी माहिती जास्त सिव्हिअर आहे ती आपण नाकारू शकतो, पण इतर माहिती आपण देऊ शकतो. 49 नंबरचा क्वेश्चन बघू. माहिती अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ठीक आहे, आता हा त्यावेळेसचा करंट अफेअर मधला क्वेश्चन होता
ASO मुख्य परीक्षा 2014ला विचारलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन बघा, गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, आंध्र प्रदेश आहे की वरीलपैकी नाही. तर याचा आन्सर येईल वरीलपैकी नाही, कारण हे 4 नंबरचा आन्सर येईल, कारण हे महाराष्ट्राने सगळ्यात पहिले केलं होतं. ठीक आहे, महाराष्ट्र ऑनलाईन करणारे पहिले राज्य होते. तर आता ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला थेअरी पार्टमध्ये सांगितली नव्हती, पण आपण या ठिकाणी हे अपडेट करून घेऊ. ठीक आहे, तुम्ही ही ओळ आहे ना इकडे लिहून घ्या. जेव्हा मी याचं PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल ना, तर तेव्हा मी PDFमध्ये स्वतः चेंज करून देईल. पण सध्या जे लोक नोट्स काढत असतील तर त्यांनी स्वतःहून लगेचच अपडेट करून घ्या, म्हणजे नंतर आपण विसरणार नाही. ठीक आहे, तर हे देण्याचं राहून गेलं होतं माझ्याकडून. ती माहितीसुद्धा आपल्याकडे पाहिजे, कारण महाराष्ट्र ते करणारं पहिलं राज्य आहे आणि परत विचारलं जाऊ शकतं. परत विचारलं तर आपल्याला चुकला नाही पाहिजे तो आपला क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा इथे आपण 11 नंबरच्या कॉलममध्ये काय लिहिलेलं आहे की तामिळनाडू हे भारतातले पहिले राज्य आहे माहितीचा अधिकार करणारे. ठीक आहे, 12मध्ये कोणत्या कोणत्या राज्यांनी केले. तर इकडे 13 नंबर टाकून तुम्ही अजून एक इन्फॉर्मेशन लिहून घ्या की RTI ऑनलाईन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. ठीक आहे, RTI ऑनलाईन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. ठीक आहे, तर ही तुम्ही इथे एक इन्फॉर्मेशन अपडेट करून घ्या. ठीक आहे, ओके, पुढचा क्वेश्चन बघू. 52 नंबर. याच्यामध्ये काय आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही. ठीक आहे, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. तर याच्यामध्ये अपॉइंटमेंटसाठी जी कमिटी आहे त्याच्यात खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही आहे. तर आपण त्याच्यामध्ये 3 लोक आहे हे लक्षात ठेवलं होतं. ठीक आहे, मग पहिलं काय दिलं, पंतप्रधान. तर यस, ते आहे. ओके, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, इथं विपक्षी दलाचा नेता म्हणजेच विरोधी पक्ष, तर ते पण आहे. लोकसभेचा सभापती, आता हे कुठं आपण वाचलं का? नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे रॉंग आहे, हे नाही आहे. आणि पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित दॅट इज नॉमिनेटेड केलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, म्हणजे एक मंत्री कोणीतरी नॉमिनेट केलेला, तर ते पण आहे. तर मग याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला इथे नाही ओळखायला लावलेलं आहे. ठीक आहे, मग नाहीमध्ये पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर येईल. ठीक आहे, लोकसभेचा सभापती. 53 नंबर. एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावायचा असल्यास किती दिवसांच्या आत करावा लागेल? तर याला मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 दिवसांच्या आत करावा लागेल. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणजे काय? ठीक आहे, कॉम्पिटंट ऑथॉरिटीची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला विचारली. बघा, हा सेम क्वेश्चन याच्या आधी आपण रिपीट केलेला आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी याच्या आधी पण एक क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर बघा त्याच्यावर अजून एक प्रश्न आलेला आहे PSI मुख्य 2014ला. त्याच्यामुळे कॉम्पिटंट ऑथॉरिटी ही टर्म महत्त्वाची ठरते, कारण 2दा क्वेश्चन आलेला आहे प्रिव्हियस इयर्समध्ये. ठीक आहे, तर याच्यात काय दिलेलं आहे, लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्याच्या क्षेत्रातील बाबतीत सभापती. ठीक आहे, तर हे ट्रू आहे, कारण आपण बघितलं होतं लोकसभेचे आणि राज्य विधानसभेचे सभापती त्याचे कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत मुख्य न्यायमूर्ती हे पण कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, हे पण आपण बघितलं होतं. उच्च न्यायालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे पण कॉम्पिटंट ऑथॉरिटी आपण बघितलं होतं. आणि संविधानाद्वारे किंवा तद्वैन स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणांच्या बाबतीत यथास्थित राष्ट्रपती किंवा राज्यपाल, तर हे पण आपण बघितलं होतं. हे 4ही आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या डेफिनेशनमध्ये बघितले होते. ठीक आहे, मी तुम्हाला परत एकदा दाखवून देतो. हे बघा, कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ठीक आहे, याच्यामध्ये लोकसभा विधान परिषद सभापती, राज्यसभा विधान परिषदेचे अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इत्यादी आणि
राष्ट्रपतीचं याच्यामध्ये मेन्शन केलेलं नव्हतं, पण जे पण प्राधिकरण असतात त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल सुद्धा या ठिकाणी याच्यात येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते पण अपडेट करू शकता या ठिकाणी, राष्ट्रपती किंवा राज्यपाल. ठीक आहे, कारण इथे जे प्रशासक जे आहे 239च्या अंडर ते राज्यपालच येतात. ठीक आहे, ओके. तर मग याचा आन्सर येईल आपलं ऑल ऑफ द अबव, कारण चारही पण कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या डेफिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये दिले ऑल ऑफ द अबव, ए अबव प्रोडक्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढचा 56 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये किंवा त्याखाली केले गेलेल्या कोणत्याही नियमान्वये सद्भावनेने केलेल्या इन गुड फेथ किंवा करण्याचा विपेत असलेल्या कोणत्याही कारवाईबद्दल किंवा गोष्टीबद्दल व्यक्तीविरुद्ध दावा किंवा खटला किंवा अन्य कारवाई या कायद्याच्या डॅश कलमा अन्वये करता येणार नाही. ठीक आहे, गुड फेथमध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये सेक्शनमध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, गुड फेथचे आपण हे थेरी पार्टमध्ये बघितलं होतं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या नोट्स काढल्या असतील तर त्याच्यामध्ये चेक करा, लगेचच चेक करा. ठीक आहे, हे बघा इथेच आहे सेक्शन 21. बघा सेक्शन 21 मध्ये काय, सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण असेल. ठीक आहे, प्रोटेक्शन गिवन टू द ॲक्ट इन गुड फेथ. ठीक आहे, जो ॲक्ट गुड फेथमध्ये केलेला आहे त्याला प्रोटेक्शन दिलेलं असणार. मग ते दिलेलं आहे 21 मध्ये. याचा आन्सर आपल्याला काय येईल, कारण आपल्याला त्या ठिकाणी सेक्शन विचारले. ठीक आहे, सेक्शन विचारलेलं. मग सेक्शन 21 याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर असणार आहे. 56 नंबरचा क्वेश्चन बघा. 56 नंबरचा क्वेश्चन, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे. ठीक आहे, आता हा बेसिक थोडासा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. काही अडचण असेल तर याचा आन्सर येईल केंद्र सरकार. ठीक आहे, केंद्र सरकारला ती अडचण दूर करण्याचा अधिकार आहे. 57 नंबर, एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व अर्ज प्राप्त झाल्यास त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास किती दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही. ठीक आहे, मी बोलतानाच आन्सर बोलून गेलो. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, 5 दिवस. ठीक आहे, आता बघा हा सेम क्वेश्चन इकडे रिपीट झालेला आहे. ठीक आहे, इथे बघा ASOलाच तो पण प्रश्न विचारलेला आहे मुख्य परीक्षा 2014ला, आणि इकडे बघा ASO मुख्य परीक्षा 2013ला. म्हणजे 1 वर्ष पुढच्या परीक्षेत सुद्धा सेम जसं तसा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ठीक आहे, थोडीशी भाषा चेंज आहे पण दोघांचे आन्सर 5च आहे. ठीक आहे, इकडचा हा 53 नंबरचा क्वेश्चन बघा तुम्ही, आणि इथला 57 नंबरचा क्वेश्चन बघा. हे दोन्ही सेमच आहे आणि ASO मुख्यालाच विचारलेले. त्याच्यामुळे बघा प्रिव्हियस इयर केल्याचा फायदा कसा आहे की परत क्वेश्चन रिपीट होतात. 58 नंबरचा बघू. माहिती अधिकार कायदा अधिनियम. ठीक आहे, 2005 या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा किंवा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आहे. ठीक आहे, आता आपण काय बघितलं होतं की न्यायालयाला अधिकारच नाही आहे. ठीक आहे, न्यायालयाला याच्या कारवाईतनं आपण वगळलेलं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येईल वरीलपैकी कोणालाही नाही. ठीक आहे, कारण न्यायालय याच्यात दखलंदाजी घेऊ शकत नाही हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 4. 59 नंबरचा बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे. ठीक आहे, राज्य माहिती मुख्य आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. ट्रू आहे, बरोबर ना. पुनर्नियुक्तीस पात्र आहे का ते नाही आहे. मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या 75 वर्षापर्यंत पुनर्नियुक्तीस पात्र राहतील. पहिली गोष्ट तर पुनर्नियुक्तीस पात्रच नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामुळेच ते या कीवर्डमुळेच ते स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट 75 पण आपण कुठं बघितलेलं नाही. ठीक आहे, 75 पण आपण कुठं बघितलेलं नाही, मग त्याच्यामुळे हे रॉंग आहे. ठीक आहे, आपण वर्ष कोणते बघितले परत एकदा बघू. हे बघा इयर्स किती आहे, 65 दिलं आहे ना, वय 65 दिलेलं आहे. कुठं 75 वयाचा उल्लेख आला आहे का, नाही. मग त्यामुळे त्या दोन्ही कीवर्डवरनं ते स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, ज्याला जे माहिती असेल तो त्याच्यावरून ते सॉल्व्ह करू शकतोय. एखाद्याला दोन्ही माहिती असू शकतं की हे दोन्ही कीवर्ड्स रॉंग आहे, एखाद्याला एकच कीवर्ड माहिती असू शकतो, पण तरी ते रॉंगच होईल. तर आपल्याला काय नाही, आपल्याला फक्त आन्सरपर्यंत यायचं आहे. मग याचं हे रॉंग झालं. ठीक आहे, मग आता ब रॉंग आहे ना, तर मग ब कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये ते बघा. तर
ब कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आपल्याला, हे बघा, इथे अ ब आहे, मग हे रॉंग झालं. इथे ब क आहे, हे रॉंग झालं. इथे अ ब ड आहे, इथे पण ब आहे, हे रॉंग झालं. मग आपला आन्सर डायरेक्ट आलं आहे, पर्याय क्रमांक 2 अ आणि ड. बघा, आपण खालचे 2 स्टेटमेंट वाचलेत का? हे 2 स्टेटमेंट न वाचता सुद्धा आपले आन्सर आले, कारण का तर हे आपल्याला एक माहिती आहे, एक बरोबर आहे आणि एक रॉंग आहे. तर याला म्हणतात इलिमिनेशनची मेथड. ठीक आहे, इलिमिनेशनच्या मेथडने आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन माहीत जरी नसली तरी आपण उत्तर डिराईव्ह करू शकतो. तर मग आता आपण तरी हे 2 स्टेटमेंट वाचून घेऊ. आपलं आन्सर आलेलं आहे, पण आपण चेक करून घेऊ की तेच आहे का. ठीक आहे, तर मग क मध्ये बघा, या कायद्याअंतर्गत तोंडी माहिती विचारता येते किंवा देण्याची तरतूद आहे. रॉंग. हे मी तुम्हाला सांगितलं आहे की लेखीचा अर्ज करायचा आहे, आणि जर एखाद्याला लिहिता येत नसेल तर त्याचा अर्ज त्या अधिकाऱ्याने करून घ्यायचा आहे. त्रयस्थ पक्ष याच्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. येस, त्रयस्थ पक्षामध्ये थर्ड पार्टीमध्ये सार्वजनिक प्राधिकरण येते. तर नेक्स्ट क्वेश्चन, 60 नंबरचं क्वेश्चन बघा. 60 नंबरचा क्वेश्चन काय आहे? मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील वेळेत दिली पाहिजे. आता बेसिक किती दिवस दिलेले आपल्याला? 30 दिवसांच्या आत द्यायचे. ठीक आहे, हे बेसिक आहे, आणि एक्सटेंड करून ते अजून 15 दिवस वाढवू शकता समजा गरज पडली तर, सिच्युएशन वाईज. 61, मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती किती वेळेत दिली पाहिजे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 48 तास. बघा, आता हा क्वेश्चन पण अनेक ठिकाणी रिपीट झाला आहे. ठीक आहे, हे आपण इतक्यातच 3-4दा केले, त्याच्यामुळे आपलंच पाठ झालेला असणार आहे. ठीक आहे. 62, माहिती अधिकार अधिनियम 2005 हा असा आहे की असे अधिकार प्रदान करतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणते अधिकार प्रदान करतोय तो ते आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय आहे? मूलभूत अधिकार देतोय का? हा आपल्याला फंडामेंटल राईट देतोय का? नाही. ठीक आहे, कॉमन लॉ अधिकार देतोय का? नाही. ठीक आहे, कायद्याने ठरवलेले शुद्ध किंवा सामान्य अधिकार, ठीक आहे, हा देतोय का? तर तसं थोडंसं विचार केला ना तर आपल्याला हे सुद्धा ट्रू वाटेल. ठीक आहे, की कायद्यानेच आपल्याला माहितीचा अधिकार दिलेला आहे, आणि हा सिम्पल एक अधिकार आहे, फंडामेंटल राईट वगैरे नाही. पण मग आयोगाने याचा आन्सर दिलेला आहे गुप्तताचा अधिकार याचे रक्षण करणारा कायदा. ठीक आहे, आयोगाने याचा आन्सर दिलेला आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, समजतंय? आपल्याला एक्झाममध्ये समजा आपण काही वाचलेलं नसतं तर आपल्याला 3 सुद्धा बरोबर वाटलं असतं, किंवा मला पण ते बरोबर वाटलं असतं. तर पण आयोगाने याचं आपल्याला दिलं आहे गुप्तताचा अधिकार याचे रक्षण करणारा कायदा. तर आपल्याला तेच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 67 नंबरचा क्वेश्चन बघा. 67 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत 2005 अंतर्गत कलम 19 नुसार जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती अपीलीय अधिकाऱ्याकडे किती दिवसांमध्ये अर्ज करू शकते? बघा, आता ही पण इन्फॉर्मेशन अनेकदा रिपीट झालेली. या टाईपचं आपण क्वेश्चन केलेले आहे याच्या आधी पण, याच व्हिडिओत केलेले. याचा आन्सर आहे 30 दिवसांमध्ये फर्स्ट अपील आहे, आणि सेकंड अपीलला 90 दिवस दिले. आणि 30 दिवसाचं अपील कुठे आहे फर्स्ट अपील? तर ते त्याच विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आहे, आणि 90 दिवसांवाला अपील एक तर राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोग यांच्याकडे आहे. ठीक आहे, बघा, बोलून बोलून माझंही पाठ होत आहे ते. 69 नंबर, माहिती अधिकार अधिनियम 2005चा उद्देश माहितीचा अधिकार बहाल करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे? सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळण्याची शाश्वती देणे, सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी आणणे. तर याचा आन्सर येईल वरील सर्व. ठीक आहे, खूप बेसिक विचारलं आहे, जेनेरिक इन्फॉर्मेशन आहे, तर वरील सर्व याचा आन्सर आहे. नेक्स्ट, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा व सत्य विधाने कोणती ती निवडा. सत्य विचारलेलं आहे. ठीक आहे, 68 नंबरचा क्वेश्चन आहे. 68 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा, जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग अशा अधिकाऱ्याला माहिती देईपर्यंत 250 रुपये प्रति दिवशी, परंतु 25,000 पेक्षा जास्त नाही असा दंड आकारू शकते. यस, हे आपण बघितलेलं आहे. बरोबर, तुम्हाला हे आठवत असेल की आपण शास्तीमध्ये पेनल्टीमध्ये ही प्रोव्हिजन बघितली. ठीक आहे, तुम्हाला दाखवून देतो परत एकदा. पेनल्टीची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यात हे लाईन जशीच्या तशी आपण बघितलेली आहे. ठीक आहे, ज्यांनी ती लिहिली असेल त्यांच्या ती डोक्यात फिक्स झाली असेल, लक्षात राहिली असेल. ठीक आहे, हे बघा, 20मध्ये सेक्शन 20मध्ये पेनल्टी दिली आहे, आणि त्याला आपण राऊंड पण केलं होतं की 250 रुपये पर डे, आणि पण 25,000 पेक्षा जास्त नाही, याला आपण राऊंड केलं होतं. ठीक आहे, तर तेच तिकडे विचारलं, त्याच्यामुळे ते ट्रू आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे. एक सेकंड, आलो. ठीक आहे, आता सेकंड बघा, शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट पण ट्रू आहे. हे जरी आपण एक्झॅक्टली तसं मेन्शन नाही केलेलं, पण हे ट्रू आहे. थोडंसं कॉमन सेन्स लावता येईल आपल्याला.
हे ट्रू आहे. ठीक आहे. त्याच्या खाली शिस्त भंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही. आता हे आणि हे स्टेटमेंट सेमच रिपीट केलं आहे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर जनमाहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. ठीक आहे. जनमाहिती अधिकारी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो का? तर येस, त्याचं पण उत्तर ट्रू दिलेलं आहे. नाही सॉरी, जनमाहिती अधिकारी सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही, तर त्याला राज्य माहिती आयोगाकडे जावं लागतं. त्याच्यामुळे याचा आन्सर येईल फर्स्ट ए आणि बी. त्याच्यामुळे 68चा आन्सर येईल आपलं अ आणि ब सत्य, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हे इथे काहीतरी प्रिंटिंगमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही ह्या 2 इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. हे प्रिंटिंग करताना काहीतरी इथे गडबड झालेली, दोन्ही ठिकाणी ते सेम रिपीट झालेले. ओके. 70 नंबरचा क्वेश्चन बघा. 70 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे? ऑफकोर्स कलम सेक्शन 3. सेक्शन 3 मध्ये सिटीजन्स हॅव राईट फॉर इन्फॉर्मेशन असं लिहिलं आपण ते बघितलेलं आहे. ठीक आहे. 71 नंबरचा क्वेश्चन बघा. 71 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2 श नुसार, ठीक आहे, कलम 2 श नुसार सक्षम प्राधिकरणाच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही. आता हे कलम 2 श आपल्याला जरी माहीत नसलं तरी आपण क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो डायरेक्टली. लोकसभेचे सभापती आहे का सक्षम प्राधिकरणामध्ये? येस. भारताचे सरन्यायाधीश आहे का? येस. भारताचे राष्ट्रपती आहे का? येस. भारताचे मुख्यमंत्री आहे का? रॉंग. ठीक आहे. PM किंवा CM नाही येते या ठिकाणी. ठीक आहे. हे रॉंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला होत नाही विचारले म्हणून ते आन्सर आहे. ठीक आहे. समजलं? पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर आहे. 73 नंबरचा क्वेश्चन बघा. 73 नंबरचा क्वेश्चन की सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळवण्याचा कालावधी किती दिवसांचा आहे? ऑफकोर्स 30 दिवसांचा आहे. बघा आता हा क्वेश्चन अनेकदा झाला आहे, तुमच्यासमोरच 4-5दा झालेला आहे. ठीक आहे. 74 नंबरचा बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005-19 व त्याचे उपकलम 1 मधील निर्णयाविरुद्ध किती दिवसात दुसरे अपील करता येतात? सेकंड अपील बघा. फर्स्ट अपीलवरती क्वेश्चन येऊन गेला. सेकंड अपील किती दिवसांमध्ये? 90 दिवसांमध्ये. फर्स्ट अपील 30 दिवसांमध्ये. ठीक आहे. हे मी स्वतःच रिपीट केलं अनेकदा. फर्स्ट अपील कोणाकडे? त्याच विभागातले वरिष्ठ अधिकारी आहे. किती दिवसांमध्ये? 30 दिवसांमध्ये. फर्स्ट अपीलची फी किती आहे? 20 रुपीज. ठीक आहे. सेकंड अपील कुठे आहे? एक तर राज्य माहिती आयोग किंवा केंद्र माहिती आयोगामध्ये. किती दिवसांमध्ये? 90 दिवसांमध्ये. सेकंड अपीलची फी किती आहे? 20 रुपीज. 75 नंबरचा क्वेश्चन बघा. माहिती अधिकाराचा सेकंड पॉइंटर चालला गेला. माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? कोणत्या देशात अस्तित्वात आला? स्वीडन. आपण ही इन्फॉर्मेशन बघितली. लोकपालचा कायदा आणि माहिती अधिकाराचा कायदा हे दोन्ही कायदे स्वीडनमध्ये सगळ्यात पहिले अस्तित्वात आलेले. त्यांचीच कन्सेप्ट आहे ही. 76 नंबरचा क्वेश्चन बघा. 76 नंबरचा क्वेश्चन. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये राष्ट्रपतीस कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? ठीक आहे. तर तारीख आहे 15 जून 2005 या तारखेला अनुमती मिळाली. तर ही पण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, ही लक्षात ठेवायची आहे. 77 नंबर बघा. माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 6(1) नुसार किती दिवसात जनमाहिती अधिकारी त्याच्याकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात आहे त्याच्याकडे पाठवून देईल? ठीक आहे. म्हणजे थर्ड पार्टीकडे पाठवायचं आहे, म्हणजे थर्ड पार्टीने दुसऱ्या प्राधिकरणाकडे पाठवायचं आहे त्यांच्याकडे, तर त्यासाठी 5 दिवस दिलेले एक्स्ट्राचे. ठीक आहे. 5 दिवसात पाठवायचं आहे आणि 10 दिवसात त्यांनी रिप्लाय द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 78 नंबर. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 12 नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण नसतात? बघा आता हा सेम प्रश्न आपण दुसरीकडे केलेला आहे. ठीक आहे. असं रिपीट झालेला आहे. थोडासा ऑप्शनमध्ये चेंजेस आहे. ठीक आहे. इथे काय होतं? इथे पंतप्रधान आहे ऑफकोर्स. लोकसभेतील विरोधी पक्षनेता? यस. प्रधानमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला आहे कॅबिनेट मंत्री? यस. याचा आन्सर आहे भारताचे सरन्यायाधीश. हे याच्यात असता का? नाही. ठीक आहे. आणि आपल्याला कोण नसतं ते विचारलेलं आहे, मग त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. हा कुठे आलेला आहे? ASO मुख्य परीक्षा 2012ला. ठीक आहे. या टाईपचा क्वेश्चन आपण कुठे बघितला? एक मिनटं तुम्हाला मी दाखवून देतो. हे बघा 52 नंबरचा क्वेश्चन बघा इथे. ठीक आहे. इथे 52 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा सेम इथे PSI मुख्याला आला ना, तर तिकडे ASO मुख्याला आला होता 2013ला,
आणि इकडे PSI मुख्य 2014ला आला. इथे त्यांनी काय केलं होतं, इथे त्यांनी लोकसभेचा सभापती लिहिलं होतं आणि इथे त्याचा आन्सर होतं आणि तो त्याचा पार्ट नव्हता. आणि तिकडे त्यांनी काय केलेलं आहे, सेम जसंच्या तसा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सेम, फक्त तिथे लोकसभेचा सभापतीऐवजी त्यांनी डायरेक्टली सरन्यायाधीश दिलेले आहे, तर ते पण रॉंग आहे. ठीक आहे. 81 नंबर बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 हा डॅश हेतूने करण्यात आलेला आहे. 81 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये शासनाच्या कार्यात पारदर्शकता जबाबदारी वाढावी म्हणून यस, भ्रष्टाचार रोखावे म्हणून यस, नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे. आता असं काही ऑब्जेक्टिव्ह आपण बघितलं का, नाही, रॉंग. लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे, यस. याच्यामुळे याचा आन्सर येईल बोर्ड, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 79 नंबरचा क्वेश्चन बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 17(3) नुसार राज्यपाल राज्य मुख्य माहिती आयुक्तास खालील कोणत्या कारणावरून पदावरून दूर करू शकता. ठीक आहे. न्यायालयाने नादार घोषित केले तर, न्यायालयाने नादार घोषित केले तर. त्याच्यानंतर नैतिक अधपतन अपराधाबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले तर यस, त्याच्या पदीय कर्तव्याबाहेरील कोणतेही वेतन रोजगार करत असेल तर यस, आणि वरील सर्व. तर याचा आन्सर येईल वरील सर्व. हे वरील सर्व बेसिक कारण आहे. ठीक आहे, आपण त्याचे प्रोव्हिजन बघितलेली आहे. त्याच्यानंतर 80 नंबरचा क्वेश्चन बघा, 80, मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर किती वेळात दिली जाते, सांगा. आता तुम्हीच सांगा. बरोबर, हेच त्याचा आन्सर आहे. कितीदा केलं आपण, सेम क्वेश्चन. ठीक आहे, सेम क्वेश्चन अनेकदा झालं. ठीक आहे, पुढे बघू. ठीक आहे, आता आपला संपलं आहे सर्व आपण केलेले क्वेश्चन्स. बघा, जवळपास आहे ना ASO, PSI, STI, ठीक आहे, यांच्या मुख्य परीक्षांचे मिळून आपण 80 क्वेश्चन्स केले. ठीक आहे, 80 क्वेश्चन्स. आणि राज्यसेवेचे मुख्य परीक्षांचे मिळून आपण 23 क्वेश्चन केले. ठीक आहे, म्हणजे जवळपास आपण 100 क्वेश्चन आपण डायरेक्टली या एका व्हिडिओतनं केले आहे. म्हणजे हा एक प्रश्नसंचच समजा तुम्ही. एक टेस्ट सिरीजच आपण सॉल्व्ह केली असं विचार करा. एक टेस्ट सिरीज 100 क्वेश्चनची असते, तर आपण नुसतं RTI ॲक्टवरती डायरेक्टली 100 क्वेश्चन्स केलेले. तर ज्या व्यक्तीने समजा थेअरी पार्ट चांगला केला आणि एवढे 100 क्वेश्चन केले ना, तर त्याला मला नाही वाटत की त्याला याच्या पलीकडे RTIसाठी काही अभ्यास करायची गरज आहे. ठीक आहे, हा मोर दॅन सफिशियंट अभ्यास आहे. याच्यातनं तुमच्या खूप गोष्टी ॲटोमॅटिक लक्षात राहणार आहे, कारण त्या इथेच आपण 10 वेळेस रिपीट केलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी त्या परत सांगितलं आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला त्याचं थेअरी पार्टसुद्धा दाखवलं आहे की ही इन्फॉर्मेशन आपण कुठे लिहिली होती आणि त्याच्यातनं कसा क्वेश्चन निघले. ठीक आहे, हे सगळं आपण खूप डिटेलमध्ये केलेलं आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करू शकता, शेअर करू शकता. तुमचे अजून काही मित्र असतील त्यांनाही तुम्ही हे पाठवू शकता. ठीक आहे, सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला स्वाध्याय ई-लर्निंगला. आणि काही प्रश्न असल्यास त्या ठिकाणी कमेंटही करू शकता. ठीक आहे, आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ई स्वाध्याय, हा त्याचा ॲड्रेस आहे @e-स्वाध्याय करून तुम्ही त्याला सर्च करू शकता टेलिग्राममध्ये. तर त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा. आपण इथून पुढे किंवा इथून मागचेच जेवढे काही सर्व लेक्चर्स घेणार आहोत त्या सर्वांचे PDF त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे, लेक्चरच्या स्लाईड्स या PDF फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे. तर त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते तुम्ही मोबाईलवरती वाचू शकता किंवा नंतर वाचू शकता रिव्हिजनमध्ये. कुठे प्रवासात असाल तर मोबाईलमध्ये त्या डायरेक्टली स्लाईड्स वाचू शकता. ठीक आहे, त्याच्याने तुमची चांगली रिव्हिजन होणार आहे. ओके, तर आय होप तुम्हाला आता हे सर्व ॲक्ट समजलं असेल. हा ॲक्ट आपला थोडासा लेंदी झाला कारण त्याच्यामध्ये भरपूर जास्त क्वेश्चन पण आलेले होते आणि थेअरी पार्ट पण खूप मोठा होता. त्यामुळे आपले हे 2 व्हिडिओ खूप लेंदी झालेले आहे इतर व्हिडिओच्या मानाने. तर पुढचाही व्हिडिओ अजून 1-2 दिवसात या ठिकाणी अपलोड होईल, तर तोही बघा आणि तोही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.